नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण जेव्हा करंज्या करतो तेव्हा मी सारण तयार कसं करते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आता मी इथं खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि ते गॅसवर गरम करून खमंग अशा पद्धतीनं गरम करून घेत आहे. तर आता एक अर्धा मिनिट आपण गरम करून घेणार आहोत. खमंग वास येईपर्यंत आपण गरम करणार आहोत. सारखं त्याला हलवत राहायचं म्हणजे ते जास्त काळपट होणार नाही. 1 मिनिट आता आपण ही भाजून घेऊया. तोपर्यंत मी इकडं थोडंसं तीळ घेतलेलं आहे आणि ते पण मी गॅसवर गरम करून घेणार आहे. याला पण आपण हलवून घ्यायचं, थोडंसं गरम करून घ्यायचं जेणेकरून सारणात आपल्याला खमंग वास येऊ शकेल. तर आता मी गॅस बंद करून टाकते आणि हे गरम झालेलं आहे. इकडं किस जो आहे तो आपल्याला तो खमंग असा वास येतो आहे किसाचा. बघा, असा खमंग वास यायला लागला की आपण हा गॅस बंद करून ठेवूया. आता याला थोडंसं थंड होऊन द्यायचं. तोपर्यंत मी मिक्सरमध्ये हे जे आपण तीळ भाजलेले आहेत ते तीळ आणि ज्या प्रमाणात आपण खोबऱ्याचा खीस घेतला आहे त्याच्या निम्म्या मी साखर घेतलेली आहे. ती साखर आणि हे तीळ आणि वेलदोड्याची पूड आहे माझ्याकडं, मी ती मिक्स करून घेणार आहे. आणि हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊया. सगळ्या गोष्टी आपण भाजून घेतल्या म्हणजे त्याला खमंग असा एक वास येतो आणि सारण आपलं छान होतं आणि ते जास्त दिवस टिकते पण. तर आता मिक्सरमध्ये मी फिरवून घेणार आहे. आता आपला खोबऱ्याचा किस जो आहे तो थंड झालेला आहे आणि ते मिक्सरमध्ये साखर, तीळ आणि वेलदोड्याची पूड जी आपण घातली होती ती बारीक केलेलं आहे. जास्त एकदम बारीक पण करायचं नाही, थोडंसं भरभरीत ठेवायचं म्हणजे ते खाताना आपल्याला छान लागते. आता हे मी मिक्स करून घेणार आहे. तर थोडं थोडं घालून आपण मिक्स करून घेऊया. मी हातानेच असे मिक्स करून घेते म्हणजे छान मिक्स होईल. आणि करंज्या करताना नेहमी सारण आदल्या दिवशी करून ठेवा जेणेकरून साखर त्यात मिक्स होईल. लगेच सारण केल्या जर आपण ते सारण जर भरायला घेतलं तर ते मिक्स झालेलं नसते. त्यामुळं 1 दिवस आधी सारण करून ठेवून दुसऱ्या दिवशी जर तुम्ही करंज्या करताना घेतलं तर ते छान मिक्स होईल.
मी आता हे छान मिक्स झालेलं आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आणि छान असं खमंग वास पण यायला लागला आहे. तर हे बघा कसं तयार झालं आहे सारं. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडले का. कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा.